हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। सर्वात प्रथम तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या ह्या व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्की तुम्हाला रेसिपी कळेल कशी करायची आहे ते। आजची जी रेसिपी आहे ती ब्रेड पकोडाची रेसिपी आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा। तर तुम्ही बघू शकता जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही चेक करू शकता। हिरव्या मिरच्या, लसूण, फ्रेश भरपूर कोथिंबीर, जिरं हे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ठेच्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती चेक करू शकता। नंतर आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे। उकडलेले बटाटे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि जो ठेचा आहे तो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर जे बटाटे आहेत ते आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत। छानपैकी स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये आपला जो ठेचा रेडी झाला आहे तो ठेचा तुम्ही तिखट तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार कमी जास्त क्वांटिटी करून ॲड करू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्त टाकू शकता, नाहीतर कमी टाकू शकता। आणि ते मिश्रण एकजीव करून व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आहे बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, ओवा ॲड करायचा आहे। ओवा चांगला क्रश करून चोळून चांगला असा ॲड करायचा आहे। त्यानंतर हाताने हे जे व्यवस्थित पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हळूहळू त्यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे आणि पिठाचा जो गोळा आहे तो तयार करायचा आहे। पटकन आपल्याला पाणी टाकायचं नाहीये, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। हळूहळू पाणी थोडं थोडं ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पीठ आणि चांगलं व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आणि नंतर मग आपल्याला अजून पाणी घालून ते पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। फार घट्ट असं ठेवायचं नाही आहे हे बॅटर आपल्याला, कारण आपल्याला त्यामध्ये ब्रेड जो आहे तो डिप करून मग फ्राय करायचा आहे। शेवटी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे थोडासा सोडा, खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि थोडं तेलाचं मोहन घालायचं आहे। पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। बॅटर हे पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ते थोडं फ्लफी होतं। आता आपल्याला जे ब्रेड पकोडा जे करायचे आहेत त्यासाठी आपल्याला पॅटीस सारखं ते रेडी करून घ्यायचं आहे आधी। यासाठी तुम्हाला हवा तो ब्रेड तुम्ही घेऊ शकता। मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे, तर 2 ब्राऊन ब्रेड मध्ये आपल्याला जे बटाट्याचं मिश्रण आहे, बटाट्याची जी फिलिंग आहे ती व्यवस्थित अशी ब्रेडला लावून घ्यायची आहे। त्यानंतर वरतून दुसरा ब्रेड ठेवून छान प्रेस करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि मधून कट करून घ्यायचा आहे। याचा जो शेप आहे तुम्ही हा वेगळा सुद्धा करू शकता। जर तुम्हाला वेगळा काही शेप करायचा असेल तर तुम्हाला हे असेच करायचे असेल तुम्ही असेही करू शकता। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आणि आता हे रेडी आहेत फ्राय करण्यासाठी। तेल मी आधीच तापत ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता। तर आपल्याला ते बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि हळूच तेलामध्ये सोडायचे आहेत। आणि आपण तेलामध्ये जेव्हा ते सोडणार तर गॅस आपल्याला थोडा फास्टच ठेवायचा आहे, कारण यामध्ये ब्रेड आहे फ्रेंड्स, तर ते जास्त तेल खेचायला नको म्हणून खूपच कमी गॅस ठेवायचा नाहीये, मीडियम पेक्षा थोडासा फास्ट ठेवायचा आहे। थोडं एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर पाहिजे तर तुम्ही थोडासा गॅस कमी करू शकता। दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि आता रेडी झाले आहे आपले ब्रेड पकोडा।
ब्रेड पॅटीस सुद्धा म्हणू शकता तुम्ही. खूपच टेस्टी आणि छान होतात हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. व्हिडिओला एक लाईक करा फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुम्ही जर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज फॉलो करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ. अशा पद्धतीने तुम्ही मस्त गरम गरम चहा सोबत ठेचा, चटणी, कांदा अशा पद्धतीने ठेवून सर्व करू शकता ही डिश. एन्जॉय करा फ्रेंड्स, नक्की ट्राय करा रेसिपी. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय.